नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जेव्हा आता दिनकर आणि संगीता यांचं जे काही घर आहे तर ते घर आता बँकेने घेतलेलं असतं आणि म्हणजे त्यावर आता दिनकरच्या सह्या सुद्धा झालेल्या असतात आणि सर्व आपलं सामान घेऊन दिनकर आणि संगीता काजल हे बाहेर खूप रडत असतात। तेवढ्या तेथे अद्वैत येतो आणि अद्वैत हा त्या तिघांना रडताना बघून विचारतो की मिस्टर खरे आणि मिसेस खरे, अहो काय झाले, मला काहीतरी सांगा। परंतु काजल मात्र आहे आता आपल्या दाजींना सर्व काही सांगायला तयार होते। आई आणि बाबांना म्हणते की तुम्ही कलाताईला काही सांगून दिलेले नाही, परंतु आता मात्र मी दाजींना सर्व काही सांगणार। तेव्हा घडलेला सर्व प्रकार काजल ही अद्वैतला सांगते। हे ऐकून अद्वैतला खूप मोठा धक्का बसतो। वरती काजल ही रडतच पुढे अद्वैतला सांगत असते की त्या पतसंस्थेतील लोकांनी आमचं घर दुसऱ्याच कोणत्या तरी लोकांना विकलेलं आहे आणि त्या लोकांचं असं म्हणणं आहे की आमच्यामुळे त्यांचं खूप काही नुकसान होतं, म्हणून त्यांनी आमचं घर त्या दुसऱ्या लोकांना विकले। आणि काजल डोक्याला हात लावून खूप रडत असते। तेव्हा दिनकर सुद्धा अद्वैत समोर हात जोडतो आणि जावई बापू, ते आमचे भोग आहेत ते आम्हालाच भोगून द्या, तुम्ही मात्र यात पडू नका, तुम्ही जा इथून, तुम्ही आमच्या संसाराचं ओझं तुमच्या खांद्यावर घेऊ नका। म्हणून दिनकर खूप रडत अद्वैतला हात जोडून जायला सांगत असतो, परंतु अद्वैतला मात्र काही तेथून पाय त्याचा निघवत नाही। आता त्याचं हे असं कर्तव्य असतं की आता आपण यांना मदत करायची आणि ती आपली एक जबाबदारी आहे असे तो मानतो। तेव्हा अद्वैत म्हणतो की मला आता फक्त इतकंच कळतं की ह्या सिच्युएशन मध्ये मला तुमच्या मदत करण्याची गरज आहे आणि मी फक्त आता मदतच करतो आणि मी स्वतः तुम्हाला मदत करतो, पण तुम्ही मला का अडवतात? मग मला सांगा की तुमची मुलगी कोणत्याही अशा सिच्युएशन मध्ये गप्प बसते का? मग मला सांगा, तुम्ही जर असे काही माझ्यासमोर वाईट घडत असेल, मी सुद्धा असा हातावर हात देऊन नाही बसू शकत, तो माझा स्वभाव नाही। तेव्हा दिनकर रडतच हात जोडतो, जावई बापू अहो तुम्ही खरंच देव माणूस आहात, आमच्या दुकानाला आग लागली होती आणि माझ्या मुलीला तुम्ही आगीतून वाचवले, स्वतःच्या जीवाचा सुद्धा तुम्ही त्यावेळेस विचार केला नाही आणि प्रत्येक वेळेस तुम्ही आमच्या समोर आमच्यासाठी मदतीला उभे राहतात, तुम्ही प्रत्येक क्षणाला आमची मदत करतात, परंतु आम्ही सुद्धा किती वेळ त्याचा फायदा घेत राहायचा। हा आमच्यावर आलेले प्रसंग आहे, त्यामुळे तो आम्हालाच निस्तरून द्या, मी तुमच्या समोर हात जोडतो। माझ्या कलाला तुम्ही काही यातील कळून देऊ नका, तिला काही सांगू नका। तेव्हा संगीता सुद्धा रडतच अद्वैत समोर हात जोडते। अद्वैत घाईने त्यांच्या समोर येतो, त्यांचे हात धरतो। मिस्टर आणि मिसेस खरे, प्लीज तुम्ही असे माझ्यासमोर हात जोडू नका, अहो खरंच मी तुमच्यापेक्षा वयाने खूप लहान आहे, परंतु आज तुम्हीच असे या सिच्युएशन मध्ये निकाल तिथले तिथे लावायचं असतं असे तुम्हीच म्हणतात, परंतु आता मात्र तुम्ही म्हणतात की कुणाला सांगू नकोस। मी तुम्हाला प्रॉमिस करतो की मी खरंच कुणाला सांगणार नाही। तुम्ही एक काम करा, तुम्ही माझ्यासोबत माझ्या घरी चला। तेव्हा दिनकर आणि संगीताला धक्का बसतो। दिनकर म्हणत असतो की जावई बापू, आम्ही जर तेथे आलो तर कलाला नक्की हे सर्व काही कळेल। तेव्हा अद्वैत म्हणतो की आता ह्या सिच्युएशन मध्ये काय करायचे आपल्याला विचार करता येईल, हवं तर बाकीचं सामान राहून द्या, जेवढं सामान हवं आहे तेवढंच घ्या आणि काळजी करू नका, मी तुमच्या मुलीला काहीच कळून देणार नाही। तेव्हा संगीता आणखीन रडायला सुरुवात करते। हे बघा, मी तुमच्या विनंतीला मान देतो, मग तुम्ही सुद्धा माझ्या विनंतीला मान द्या आणि तो काजलला सर्व बॅग वगैरे सामान घ्यायला सांगतो। तेव्हा अद्वैत स्वतः आपल्या हातात त्या बॅग घेतो आणि गाडीमध्ये टाकतो। तोपर्यंत दिनकर आपल्या घराच्या पायरीचं दर्शन घेतो आणि संगीता परत आपल्या घराकडे येते आणि घराच्या दाराशी बसून खूप रडत असते। प्रत्येक आठवणी तिच्या डोळ्यासमोर येतात आणि त्या घराला ती अगदी सोडायला तयार नसते, तिला ते घर सोडून जाऊशी वाटतच नाही। दिनकर, संगीता, काजल हे सर्वजण खूप रडतात। काजल संगीताला आवडते। त्यानंतर मात्र आता इकडे नैना पूर्णपणे घाबरून गेलेली असते। पुन्हा सौरभला फोन लावण्याचा अनेक वेळाच प्रयत्न करते, परंतु सौरभ मात्र आता नैनाचा फोन कट करत असतो। तेव्हा नैना विचार करते की हा फोन का कट करत असेल, परंतु आता मात्र मी अनेक वेळा याला फोन करतच राहणार, याला माझ्याशी आता बोलावे लागेलच, म्हणून ती अनेक वेळा फोन ट्राय करते, परंतु सौरभ मात्र फोन कट करत असतो आणि परत तो शेवटचा एक कॉल उचलतो आणि काय नैना बोल, तू तर मला ब्लॉक करणार होती, परंतु आज मात्र चक्क इतके मिस कॉल। तेव्हा सौरभ म्हणत असतो की हे तुला जर सरळ सांगून समजत नसेल तर वाकड्यात मात्र मला शिरावं लागतंच। तेव्हा नैना सौरभ प्लीज असे करायला सुरुवात करते। अरे सौरभ, तुझा काहीतरी गैरसमज होतो, आपण प्लीज भेटूयात आणि मग नंतर बोलूयात निवांत। तेव्हा सौरभ म्हणत असतो की हे बघ नैना, माझ्या समोर मात्र तू अनेक नखरे करू नकोस, तू जरी राणी झाली असली तरी मात्र माझ्या हातात राजा आलेला आहे, राजा मला मिळाला, माझ्या हातात असा स्पेशल इक्का आहे, एका क्षणात मी होत्याचे नव्हते करेल। तेव्हा नैना घाबरते। नैना
विचारते की काय रे, काय हवं आहे तुला असे विचारते. तर सौरभ म्हणतो की पैसे, आणि चांदेकरांकडे तर पैशाचं झाडच आहे. मग त्या झाडावरचे फक्त 10 लाख रुपये मला हवे आहेत. 10 लाख म्हटल्यानंतर नयनाला खूप मोठा धक्का बसतो. तिच्या पायाखालची जमीन हादरते. 10 लाख? अरे मी तुला 10 लाख कुठून देणार? तेव्हा सौरभ म्हणतो की प्रश्न नकोय, मला फक्त पैसे हवे आहेत, आणि कधी कुठे कसे हे तुला मी कळवतो, ओके. म्हणून फोन कट करतो. परंतु नयना मात्र हॅलो सौरभ, हॅलो ऐकून घे असे म्हणत असते, आणि डोक्याला हात लावून खूप वैतागते की शी काय होऊन बसलं हे सर्व. जर आता मी याला पैसे दिले नाही तर मग हा काय करेल हे सांगता येत नाही. म्हणून नयनाला खूप टेन्शन येते. त्यानंतर इकडे अद्वैत, संगीता, दिनकर आणि काजल ह्या तिघांनाही आपल्या सामानासह घरी घेऊन येतो. त्या तिघांना बघून मात्र आपल्या आबांना खूप आनंद होतो. आबा म्हणतात की अरे वा वाव, खरंच आज तर आपले व्याही मंडळी इकडे सर्वजण आलेत. तेव्हा मात्र सरोजला टेन्शन येते. सरोज त्यांच्याकडे पाहतच असते, आणि यांच्यासह बॅगा वगैरे हे सर्व काही सामान घेऊन का आले असतील. तेव्हा आबा लगेच दिनकररावांना नमस्कार घालतो. तेव्हा दिनकरराव नमस्कार घालून म्हणतात की माफ करा आबासाहेब, आम्ही न कळवताच आलो. तेव्हा आबा म्हणतात की अहो कसलीही औपचारिकता, अहो तुमच्या एका लेकीचं घर नाही तर 2-2 लेकींचं घर आहे. मग तुम्हाला त्यात विचारण्यासारखं काय आहे? तुम्ही हक्काने या घरामध्ये येऊ शकतात, म्हणजे हे तुमचंच घर आहे असे समजा, तुम्ही कधी पण येऊ शकतात. तेव्हा आबा लगेच आनंदला आवाज देतात. तर आनंद धावतच येतो. तेव्हा लगेच अद्वैत आनंदला सांगत असतो की मिस्टर खरे आणि मिसेस खरे यांची जी काही पाहुण्यांची व्यवस्था आहे ती आपल्या गेस्ट रूम मध्ये कर, त्यांना काय हवं काय नको याकडे लक्ष दे. तेव्हा अद्वैत हा दिनकरला म्हणतो की तुम्ही आराम करा, आणि तेवढ्यात कला ही कपडे घेऊन तेथून जात असते. तिच्या कानावर हे सर्व पडत असते. दिनकर म्हणत असतो की जावे बापू, अहो तुम्ही खूप काही आमच्यासाठी करतात. तेव्हा कला ही बाबांचा आवाज ऐकल्यानंतर विचार करते की बाबांचा आवाज. तेव्हा आनंदला अद्वैत त्यांचं तिघांचं सामान आतमध्ये घेऊन जायला सांगतो, आणि आनंद बरोबर दिनकर, संगीता आणि काजल सुद्धा गेस्ट रूम मध्ये जातात. सरोज फक्त विचार करत असते की ह्या अद्वैतच्या डोक्यात नेमकं काय चालू आहे. तर अद्वैत लगेच आबांना म्हणतो की आबा मला तुमच्याशी बोलायचं आहे. तेव्हा अद्वैत सुद्धा आबांना सगळं सांगायला सुरुवात करतो. तर आबा म्हणतात की अरे अद्वैत काय चाललंय हे सर्व, आणि तेवढ्यात कलाही धावतच येते, आणि चांदेकर अरे माझ्या बाबांचा आवाज आलेला आहे, ते येथे आलेत का असे विचारते. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो आलेत ना. तेव्हा कला विचारते की काही झाले का, तब्येत तर त्यांची बरोबर आहे ना. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो हो अगदी बरे आहेत ते, मिसेस खरे येथेच होत्या म्हणून मी मिस्टर खरेंना सुद्धा म्हटलो की तुम्ही सुद्धा येथेच राहायला या. तेव्हा आबा म्हणतात की अगं कला, पहिल्यांदा आज तुझे बाबा आपल्या घरात राहायला आलेत आणि तू काय बोलत बसली, जा तू तुझ्या बाबांना जाऊन भेट. तर कला म्हणते की हो आबा खरंच जाते मी, म्हणून कला धावतच जाते. तर आबा ही अद्वैतला विचारतात की अद्वैत अरे तू काहीतरी माझ्याशी बोलणार होतात ना. तेव्हा अद्वैत म्हणतो की आबा काही नाही, कारण सरोज तेथे असते, आणि आबा मी नंतर बोलतो, मी थांबा अगोदर फ्रेश होऊन येतो. म्हणून अद्वैत सुद्धा आपल्या रूम मध्ये निघून जातो. सरोज विचार करते की नक्की अद्वैत काहीतरी लपवतो, म्हणून तिने पूर्णपणे ओळखलेले असते. त्यानंतर मात्र इकडे रॉकेट किचन मध्ये असतो, आणि दाजींनी मला कशासाठी बोलावले असेल याचा विचार करता करता तो लगेच अद्वैतच्या रूम मध्ये येतो. तेव्हा सरोज या सर्वाचा विचार करत असते की नक्कीच या खऱ्यांची काहीतरी गडबड आहे. आता मात्र जे काही करायचे ना तर ते कान डोळे उघडूनच काहीतरी करायला हवे. त्यानंतर इकडे दिनकर आणि संगीता काजल रूम मध्ये असतात. तर दिनकरला खूप वाईट वाटत असतं. तो संगीताला म्हणतो की आता लेकीच्या घरी आपल्याला राहायचं म्हणून खरंच अगदी डोक्यावरती अगदी ओझं ठेवल्यासारखं वाटतं. तेव्हा संगीता म्हणते की हे बघा आता तुम्ही काही आता असला विचार करू नका, मनात काही आणू नका, आणि जर तुम्ही असा चेहरा घेऊन कलासमोर राहिलात या घरामध्ये तर कला खरंच खूप हुशार आहे. ती तेव्हाच आपल्या जे काही परिस्थिती आली त्या परिस्थितीची अंदाज घेईल, आणि नक्की आपण इथे राहायला का आलो हे ती ओळखेल. त्यासाठी तुम्ही शांत राहा आणि घराचा सुद्धा काही विषय घेऊ नका. तेव्हा दिनकर म्हणतो की अगं हे तर सर्व खरं आहे, परंतु जर कलाने काही विचारले तर आपण काय सांगायचे. तेव्हा संगीता सांगत असते की आपण फक्त हसायचे आणि वेळ मात्र मारून न्यायची, कलाला मात्र यातील काही कळून द्यायचं नाही. आणि काजलला सुद्धा ती संगीता बजावून ठेवते की काजल हे बघ, जेव्हा कलाताई तुझ्या समोर येईल तेव्हा तू तिला सर्व काही अगदी सहजपणे सांगून बसशील. तिला अजिबात काही सांगायचे नाही, आपण फक्त तिच्या समोर अगदी हसतच राहायचं. आपल्या चेहऱ्यावरचं जे काही दुःख आहे ते तिला दिसून द्यायचं नाही. तिच्याबरोबर आपण फक्त
फक्त हसत हसत गप्पा मारायच्या हे सर्व रडत रडत संगीता काजल आणि दिनकरला समजावत असते आणि आपल्या डोळ्यातील पाणी अगदी पुसत असते। तेव्हा दिनकर म्हणतो की संगे, अगं तू आम्हाला समजावते परंतु अगोदर तुझ्या डोळ्यातील पाणी तू पुस। अगं तू आम्हाला समजावलं जायचे परंतु स्वतःला कोण समजावशील, कसे समजावशील? त्यावर संगीता म्हणते की अहो मी कसे समजावू, कारण ह्या सर्वाला तर मीच आता जबाबदार आहे। माझ्यामुळं आपलं घर गेलं, आपलं घर आपलं नाही राहिलं आता। आणि तेवढ्यात कला ही दरवाजात येते आणि कला ही सर्व ऐकते। त्यानंतर इकडे रॉकेट हा अद्वैतच्या रूम मध्ये येतो आणि दाजी दाजी करत असतो आणि तो मागे असा पुढे धावत असतो। अद्वैत त्याला म्हणतो की थांब, एकदा तू एका ठिकाणी तरी थांब। त्यावरती लगेच रॉकेट विचारतो की काय हो दाजी, का बोलावलं तुम्ही मला? तेव्हा अद्वैत म्हणतो की हे बघ, जे काही सांगतो ते फक्त ऐकून घे। हे बघ, आता तुझ्या ताईचे आई बाबा येथे राहायला आलेत, त्यामुळे त्यांना काय हवं काय नको ही सर्व जबाबदारी पाहण्याची तुझी राहील। तू त्यांची काळजी घ्यायची आणि सर्वात अगोदर म्हणजे तू त्यांना खायला दे। अगोदर तू त्यांना जेवायला दिले का? मग तू त्या ज्या रूम मध्ये ते राहणार आहेत ना त्या रूम मध्ये एकच बेड आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी एक्स्ट्रा अशी गादी आणून ठेवावी लागेल। मग मी तुला जे काही सांगितले ते लक्षात राहील ना? रॉकेट म्हणतो की हो हो, आता लगेच गेलो आणि लगेच आलो। तेव्हा अद्वैत म्हणतो की अरे थांब ना, माझं बोलणं अजून पूर्ण झालेलं नाही। अरे थांब ना, माझं बोलून नाही झालेलं। आणि एक गोष्ट सांग, अरे तू खऱ्यांकडे किती वर्षापासून काम करतोस रे? तेव्हा रॉकेट म्हणतो की अगदी लहान असल्यापासून, म्हणूनच त्यांचा गुण तुला लागलेला आहे की समोरच्यांचं काही ऐकून घ्यायचं नाही। रॉकेट मात्र हसत असतो, अद्वैत चिडतो। अद्वैत म्हणतो की हे बघ, हसू नकोस आणि माझं बोलणं पूर्ण होईपर्यंत मात्र येथून हलायचं नाही। रॉकेट म्हणतो की नाही नाही। तेव्हा अद्वैत सांगायला सुरुवात करतो की त्यांच्या रूम मध्ये पाण्याची एखादी मोठी बॉटल ठेव आणि थोडंसं त्यांच्यावर लक्ष ठेव, कारण ते डिस्टर्ब आहेत। तेव्हा रॉकेट विचारतो की काय हो? अहो दाजी काय झाले? तेव्हा अद्वैत म्हणतो की ते मी तुला नंतर सांगेल, पण तू त्यांची काळजी घे आणि यातील मात्र तुझ्या ताईला काही कळून देऊ नकोस। ते इथे का आलेत याची चर्चा मला नकोय। तेव्हा रॉकेट म्हणतो की मला काहीच माहिती नाही, तर मग मी काय बोलणार, हो की नाही? रॉकेट धावतच जातो आणि अद्वैत मात्र विचारात पडतो। त्यानंतर मात्र इकडे कला दरवाजात येते आणि आतमध्ये आल्यानंतर ती दिनकर आणि संगीता या दोघांना विचारते, तुम्ही कशाबद्दल बोलत होतात आणि तुम्ही दोघे मात्र असे अचानक येथे आलेच कसे? बोला ना काहीतरी, शांत का बसलात? तेव्हा संगीता म्हणते की अगं काही नाही काही। त्यावरती काजल सुद्धा म्हणते की अगं ताई काही नाही झालेलं, अगं बाबांना खरंच खूप आठवण येत होती म्हणून आपणच बोललो की आपण तिकडे जाऊयात, हो की नाही बाबा? तेव्हा दिनकर म्हणतो की हो हो अगं तेच ते। तेव्हा संगीता म्हणते की हो ना, अगं मी इकडे राहते आणि त्यांना माझ्या हातची सवय खायची झालेली आहे, त्यामुळे मीच त्यांना म्हटलं की तुम्ही इकडे येऊन 2 दिवस तरी राहा आणि कलाला सुद्धा बरं वाटेल म्हणून ते इकडे आलेत। तेव्हा कला म्हणते की हो ना आई, बरं झालं ते इकडे आलेत म्हणून, पण आई केवळ तुझ्या हातचं जेवायचं म्हणून बाबा इथे राहायला येतील, ते पण काही न सांगता आणि काही न कळवता, असं मला नाही वाटत। नक्की काहीतरी दुसरं कारण आहे आणि तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवतात। नक्की काही झाले का बाबा? अहो काही झाले असले तरी मला सांगा। तर दिनकर म्हणतो की नाही। दिनकर आणि संगीताला धक्का बसतो। तेव्हा दिनकर नाही नाही करत असतो। कलाला म्हणतो की अगं कला का संशय घेते आणि तो सुद्धा आपल्या बापावर? तेव्हा कला म्हणते की नाही हो बाबा, संशय नाही, तुमच्या स्वभावात सुद्धा बसत नाही म्हणून विचारावंसं वाटलं, बाकी काही नाही। तेव्हा दिनकर सांगायला सुरुवात करतो की हे बघ अगं संगी माझ्या खूप मागे लागली होती, लेकीचं सासर आहे, 1-2 दिवस तरी राहायला या म्हणून ती माझ्या इतकी मागे लागली म्हणून मी इकडे आलो होतो। आणि कला बाळा अगं काही अडचण आहे का मी इथे राहायला? तर कला म्हणते की नाही हो बाबा। दिनकर म्हणतो की कला सांग, जर काही अडचण असेल तर आम्ही खरंच येथून निघून जातो। कला म्हणते की नाही हो बाबा, तुम्ही इथे आलात खरंच त्याचा मला खूप खूप आनंद झाला। अहो पण बाबा तुम्ही चांदेकर बरोबर कसे इथे आलात? तेव्हा संगीता लगेच कलाला सांगायला सुरुवात करते की अगं कला, हे दोघे येथे या खोलीत राहणार आहेत ना आणि मी सुद्धा त्यांच्या बरोबर याच खोलीत राहते आणि हे तू थोडं आत्याबाईंना सांगशील का? त्यांना सांगायचं म्हणजे माझ्या डोक्याला खूप टेन्शन येते, तेव्हा म्हणून मी तुला सांगते। तर कला म्हणते की आई हे बघ, तू नको टेन्शन घेऊस, तू राहा येते। तेव्हा दिनकर म्हणतो की हो आणि बाबांचा चेहरा काही कलाला असा थोडासा गंभीर दिसतो। त्यावरती कला त्या चेहऱ्याकडे बघून म्हणते की बाबा तुमचे डोळे इतके थकल्यासारखे का वाटतात? तुम्हाला कसलं काही खूप टेन्शन आले का? काही झाले का? असे कला वारंवार विचारत असते, कारण कलाला सर्व काही लक्षात येत असते की नक्की काहीतरी झालेले असणार आणि माझ्यापासून ते इतकं लपून ठेवतात। तेव्हा संगीता लगेच म्हणते की कला अगं तुला माहिती नाही की त्यांच्या डोळ्यांचा आजार आणि तू किती चौकशा करत बसशील? अगं कला एक काम कर, तुला त्यांच्या हातचा चहा प्यायचा आणि ते केव्हाच म्हणतात की कलाच्या हातचा चहा घ्यायचा, जा मग तू त्यांच्यासाठी 1 कप चहा घेऊन ये। तेव्हा कला म्हणते की ठीक आहे आई, मी आता लगेच जाते आणि त्यांच्यासाठी चहा घेऊन येते। ती
कला म्हणते की आई आणि बाबा तुम्ही दोघेही येते अगदी मनमोकळेपणाने निश्चिंत राहा, काही काळजी करू नका, मी आत जाते आणि चहा घेऊन येते। तेव्हा कला जायला निघते आणि पुन्हा दरवाजात थांबते आणि पुन्हा वळून म्हणते तुम्ही चांदेकर सोबत काय इथे आलात मला काही कळले नाही आणि ते सुद्धा तुम्ही मला काहीच सांगितलेले नाही। तेव्हा काजल लगेच म्हणते की अगं नाही, आम्ही निघालो होतो आणि कसे की वाटेमध्ये येताना आम्हाला दाजी भेटले होते आणि तेव्हा मग आम्ही सर्वजण एकत्र आलो। तेव्हा कला म्हणते की ठीक आहे मी चहा घेऊन येते, तर लगेच ती चहा आणायला निघून जाते। तेव्हा कला ही चहा घ्यायला किचन मध्ये येते आणि अद्वैत तेथे काहीतरी करत असतो। तेव्हा कला त्याला विचारते की काय रे, अरे तुला काही हवं आहे का, तू काय करतोस? अरे मी येतच होते, अरे किचन मध्ये मला असा खुडबुड आवाज आला, मला तर असं वाटलं होतं उंदीर आहे की किंवा आणि काय हवं आहे ते सांग ना। तेव्हा अद्वैत म्हणतो की कॉफी। तेव्हा कला म्हणते की काय चांदेकर, घरातल्या कोणत्याही कोपऱ्यात जरी असला ना तू फक्त असा काहीतरी आवाज देत असतो आणि आता मात्र त्यात बदल झालाय थोडा, अगं खरे कॉफी असं मात्र तू सांगतो अगदी शांतपणे। आबा मात्र त्या दोघांचं बोलणं ऐकत असतात। तेव्हा अद्वैत चिडतो, अद्वैत म्हणतो की किती बोलतेस ग तू। तेव्हा कला म्हणते की हे पग जे काही बोलते ना ते अगदी खरं बोलते, तुला झोंबलं का ते? त्यावरती अद्वैत म्हणतो की हे पग मी तुझ्या नावाने तुला हाक मारली का, तुला मी कॉफी मागितली का? नाही ना, मी फक्त माझी परफेक्ट कॉफी माझ्या हाताने बनवून घेतो। तेव्हा कला म्हणते की चांदेकर राहून दे, अरे तू जर कॉफी बनवली किंवा घेतली नक्की काहीतरी पसारा घालून ठेवणार, एकतर कप फोडणार आणि हे आवडता आवडता माझ्या नाकी 9 येतात। तेव्हा कला लगेच असे बोलत असताना अद्वैत म्हणतो की काही कसे बोलतेस ग, नारळाच्या वड्या विसरलीस का? अगदी इतक्या मस्त झाल्या होत्या, सगळ्या कोल्हापूरमध्ये त्या फेमस झाल्या होत्या। कला म्हणते की हे बघ त्या आपण दोघांनी मिळून केल्या होत्या, तू एकट्याने नव्हत्या बनवल्या, मीच तुला मदत केली होती आणि जर मी तुला मदत केली नसती तर काय झाले असते? तेव्हा मी कसे विसरेन ते? तेव्हा अद्वैत विचारतो की काय झाले असते? तेव्हा कला हसते आणि जळक आमलेट तुला आठवते का असे विचारते। मी तर आयुष्यामध्ये कधी नाही विसरणार बाबा। तेव्हा अद्वैत चिडायला लागणार तर कला म्हणते की थांब। आबा मात्र या दोघांचं जे काही चाललेलं असतं तर ते ऐकत असतात आणि हसत सुद्धा असतात। त्यावरती कला म्हणत असते की हे बघ चांदेकर, मला तुझ्याशी आता कोणताही वाद घालायचा नाही, फक्त माझ्या एका प्रश्नाचे उत्तर देशील का? त्यावरती अद्वैत म्हणतो की नाही देणार। कला म्हणते की का, आणि तुला कॉफी हवी आहे ना? तर अद्वैत म्हणतो की हो मला हवी आहे। आणि काय ग, मी तुला सगळ्यांसमोर जर सांगितले तरच तू मला कॉफी देणार आहे का? कला म्हणते की हो देईल की, आणि कडू कॉफी, तुला ती कॉफी आठवते ना? अद्वैत लगेच म्हणतो की आबांना जाऊन नाव सांगू ना? की हो, अरे तर बेस्टच होईल, जा तू आजोबांना जाऊन माझं नाव सांग। आणि हे बघ ते आपल्या दोघांना पुरते ओळखतात, मग नेमकं ते कोणाची बाजू घेतील हे तुला तर चांगलंच माहिती आहे, मग जा पटकनी, अरे जाऊन सांग त्यांना माझं नाव। तेव्हा अद्वैत म्हणतो की हे बघ एरिकेट करण्याचा प्रयत्न करू नकोस, जे काही असेल ना ते पटकन सांग, तुला काय सांगायचं आहे ते। तेव्हा कला म्हणते की हे बघ हे जर तू अगोदर बोलला असता तर हे इतका वेळ वाया गेलाच नसता। आणि लगेच कला विचारते की मला सांग चांदेकर, माझे बाबा आणि गुंड्या आई तुझ्याबरोबर आलेच कसे? तेव्हा अद्वैत लगेच शांत होतो। त्यानंतर मात्र इकडे दिनकर हा तो जो काही आपला फॅमिली फोटो असतो तर तो फोटो हातात घेऊन खूप रडत असतो आणि काजल हे आपले सर्व सामान त्या कपाटामध्ये ठेवत असते। दिनकरला तो फोटो बघून खूप रडायला येत असतं। तेव्हा मात्र काजल सुद्धा तेथे येते आणि बाबा अहो खरंच आपण या फोटोमध्ये किती छान दिसतोत ना हो, आणि खरंच हा आपल्याचा एकदम सर्वांचा बेस्ट फोटो आहे, एकदम फुल फॅमिली। आणि बाबा हा फोटो आपण आपल्या घरी काढला होतात ना? तेव्हा दिनकर रडायला सुरुवात करतो। आपलं घर, अगं बाळा आपलं घर होतं, भूतकाळामध्ये होतं ते, आणि अगं हा भूतकाळ खरंच बाळा बाहेर पाय टाकायला सुद्धा जमत नाही ग, काय करू? म्हणून दिनकर खूप रडत असतो आणि दिनकरला बघून संगीता आणि काजल या दोघींना सुद्धा असे खूप वाईट वाटून त्या सुद्धा खूप रडत असतात। तेव्हा काजल म्हणते की बाबा हे बघा सर व्यवस्थित होईल, तुम्ही काळजी करू नका। तेव्हा संगीता म्हणते की हो काजल जे काही सांगते ते ऐका, काजल एकदम बरोबर सांगते, कशाला काळजी करतात, अहो संकट हे येतच असतात, मग आपण तिघांनी मिळून त्या संकटाला तोंड देऊ आणि अंबाबाईचा आशीर्वाद सुद्धा आपल्या पाठीशी आहेत ना। तेव्हा संगीता ही दिनकरच्या मिठीत येते आणि काजल सुद्धा त्यांच्या मिठीत येते आणि ते त्रिकोणी कुटुंब आज खऱ्या अर्थाने एकमेकांची साथ द्यायला एकत्र येतात। त्यानंतर मात्र इकडे कला ही अद्वैतला तोच प्रश्न विचारत असते की का माझे बाबा कधी येथे राहायला येणार नाही? तोच प्रश्न मला जास्त सतावतो की ते येथे का आले असतील, नक्की त्यामागे काहीतरी कारण असेल, कारण
कारण बाबाही कधी असे करणार नाही आणि ते कधीही माझ्या घरी असे राहायला येणार नाही, ते नक्की माझ्यापासून काहीतरी लपवतात। तेव्हा अद्वैत फक्त तिच्याकडे पाहत असतो अगदी धक्का बसल्यासारखा। तेव्हा कला विचारते की काय रे, काय झालं, तू असा धक्का बसल्यासारखा का माझ्याकडे पाहतो? तेव्हा अद्वैत तिला म्हणतो की काय ग, किती ओव्हर थिंकिंग करते, इतका विचार करण्याचं काही तुला गरज नाही, त्यांना वाटले म्हणून ते आले आपल्या घरी राहण्यासाठी। अगं तुझी आई आपल्याकडेच राहत होती म्हणून त्यांना वाटले आणि ते सुद्धा आले आपल्या घरी राहण्यासाठी, इतकं काही विचार करण्याची त्यात काही गरज नाही। तेव्हा कला म्हणते की हो तू तर बरोबरच बोलतो। तर अद्वैत म्हणतो की मी कायमच बरोबर बोलतो। तर लगेच कला म्हणते की हे बघ, अरे याला ओव्हर कॉन्फिडन्स म्हणतात। तर अद्वैत म्हणतो याला युजलेस म्हणतात खरे। तेव्हा कला म्हणते की बरं मला सांग। तर अद्वैत लगेच म्हणतो की अगोदर तू मला सांग, तू काय ग स्वतःला काय समजतेस, हिंदी सिनेमातील हिरोईन? आणि सगळेजण अगदी तुझ्या अवतीभोवतीच फिरले पाहिजे, सगळ्यांनी येऊन तुझ्याशीच बोललं पाहिजे। तर आबांना मात्र खूप हसायला येत असतं। तेव्हा कला म्हणते की हे बघ, तुला सुद्धा राहत नाही माझ्याशी बोलल्याशिवाय। तर अद्वैत म्हणतो की हे बघ, मला अजिबात असा तुझ्याशी बोलण्यात इंटरेस्ट नाही। तेव्हा कला विचारते की काय रे मग तुला कशात इंटरेस्ट आहे? तर अद्वैत म्हणतो की कॉफीमध्ये, मला हवी तशी अगदी परफेक्ट कॉफी बनवून दे। तेव्हा कला लगेच त्याचे सोंगणते आणि तुम्हा चांदेकरांना फक्त ऑर्डरी सोडता येतात, दुसरं काही येत नाही। तेव्हा अद्वैत तावताव आबांजवळ येऊन बसतो। आबांना मात्र खूप हसायला येत असतं आणि कला मात्र ही अद्वैतवर अगदी दात खाऊन चिडत असते। अद्वैत पेपर घेऊन बसतो, आबा मात्र आपल्या त्याच्याकडे बघून गालातल्या गालात हसत असतात। अद्वैतचं लक्ष जातं, अद्वैत पुन्हा पेपरमध्ये डोकं घालतो आणि कला ही आबांकडे पाहत असते। तर आबा कलाकडे बघून असा अंगठा दाखवतात, डन करतात। तर कला ही आबांना डन करते, अगदी खुशून हसते। तर हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये सरोज ही अद्वैतशी बोलत असते, तेव्हा कला ही लगेच बाहेरच थांबते। तर लगेच सरोज विचारते की काय, मला बघून तू बाहेर का थांबलीस? कला म्हणते की अहो तुम्ही त्याच्याशी बोलत होता। तेव्हा सरोज हळूच म्हणते की रूम मध्ये असताना एसीचं टेम्परेचर इतकं कमी ठेवू नकोस, थंडीचे दिवस आहे त्याला त्रास होईल। त्यानंतर मात्र आता खरे फॅमिली इकडे राहायला आलेली असते, सरोजला काही हे देखवत नाही। तेव्हा आता सरोज विचार करते की आता ही सर्व खरे फॅमिली इकडे रुजली, पण त्यांना मात्र मी येथे थांबून देणार नाही, आता डाव मात्र यापुढे माझा राहील। त्यानंतर मात्र अद्वैत चांदेकर हा इकडे जे काही पतसंस्थेतील मॅनेजर असतो तर त्यांना फोन करून म्हणतो की मी अद्वैत चांदेकर बोलतो। तेव्हा तो मॅनेजर इतका घाबरतो आणि घाबरतच म्हणतो की बोला साहेब। तेव्हा अद्वैत हा त्या मॅनेजरला म्हणत असतो की उद्या सकाळी तुम्ही 8 वाजता तिकडे या। तेव्हा मात्र अद्वैतचं हे जे काही बोलणं असतं तर ते राहुलने ऐकलेलं असतं आणि राहुलला समजतं। राहुल म्हणतो की अद्वैत सारखा सारखा तिकडे का जातो आणि नक्की काय असं असेल, म्हणून आता राहुल सर्व चौकशी करण्याचा प्रयत्न करतो। तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार आहे हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।